देवी त्यांच्या हातून जी गो हत्या झाली गौतम ऋषींच्या हातून, ती ही गायीची साक्षापण आहे. ते गौतम ऋषींना जे गो हत्येचे पाप लागले, त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. हे ठिकाणी तपश्चर्या करून शंकर भगवानांना प्रसन्न केला. प्रसन्न करून जी गंगेला आणलेलं आहे गोदावरीला, ते आपल्या पाठीमागे जे औदंबराचं झाड आहे, ते एक माझ्या पाठीमागं हे झाड दिसतं, 2 खाली तीन अशी जी 3 झाडं आहेत, हे 3 झाडाच्या मुळातून हे गंगेला गोदावरीची सुरुवात आहे. जी पहिली धारी इकडे निघाली आहे, दुसरी धारी येते ती इकडे निघते, तिसरी धारी येते ती इकडे निघते, असे हे जे 3 धारा येतात. तुम्ही इथे उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, किती दुष्काळात या, हे जे गंगेचे धारे वाहतात हे 12 महिने तुम्हाला हे ठिकाणी दिसणार. इथे गौतम ऋषींनी स्नान केलं, आंघोळ केली, तिचे पाप नष्ट केले. मग ही गोदावरी इथून जी गुप्त झाली, समोर मंदिरात गौमुख आहे, हे गाईचं धड ते मंदिरात आहे. ते गौमुखा ते गोदावरी म्हणजे बालरूपामध्ये, तिथून ती शंकराने जटेमध्ये घेतली. पलीकडे मंदिर दिसतात, तर तुम्ही सरळ असाल तिथे जाऊन शंकराने जटा मारली. जटा मारून तो जरा उत्तरेला दुसरा पहाड गंगाद्वार आहे, ते गंगाद्वारला काढले. गंगाद्वारून मग खाली कुशेवर्ताला गेले. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशेवर्ता कुंडात ते गोदावरी मोकळी झाली, पवित्र झाली. मग नाशिक पंचवटीका तिचा मोठा प्रवाह वाढलेला आहे. हे जसा लहान बच्च्याचा जन्म होतो, तसं हे गोदावरीचा जन्मस्थान आहे, तिला इथनं सुरुवात आहे. म्हणून हे ठिकाणी येऊन हे गंगेची पूजा गायदान करतात. ज्याला गंगा न्यायची तो गंगा आपल्या घराला नेतात. परंतु हे देवा ठिकाणी पण पोथी पुराणामध्ये म्हटलेले, जो करेल ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी, वाचे म्हणता गंगा गंगा, सकल दोष जातील भंगा. ते हे गंगेचं दर्शन आहे. खाली आपण गंगेचं जरी दर्शन घेतलं तरी आपले अनेक पातक नष्ट होतात, असं हे शास्त्राने पोथी पुराणामध्ये लिहिलेलं असं